आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे राजधानी दिल्लीमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे। वातावरण थोडं थंड आहे, पण निवडणुकीची गरमी सगळीकडे आहे। आज आपकी अदालतमध्ये माझे पाहुणे आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्यांना आजकाल निवडणुकीच्या दरम्यान सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जात आहेत, ज्यांच्यावर सगळ्यात जास्त आरोप लावले जात आहेत, ज्यांना आपल्या कामाचा सगळा हिशोब द्यावा लागतोय। प्लीज वेलकम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल। आणि याआधी की मी आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू करू, मी आमंत्रित करत आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज एक सुप्रसिद्ध पत्रकार, रायटर, कॉमेंटेटर पंकज वोहरा यांना। आणि याआधी की आजचा खटला सुरू करू, आजचे जज पंकज वोहरा यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। आजची कारवाई सुरू करा। तर चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप अरविंद केजरीवाल यांच्यावर। आपकी अदालत मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप आहे की यांनी आपली वचनं पूर्ण केली नाहीत। अरविंदजी, अमित शहा आजकाल रोज जनतेला असं सांगत आहेत की अरविंद केजरीवाल यांचं काम फक्त जाहिरातींमध्येच दिसून येतं, खरं तर काही केलं नाहीये। 70 वचनं दिली होती, एकही पूर्ण केलं नाही, सगळे वचन पूर्ण केली आम्ही लोकांनी। आम्ही म्हटलं होतं आम्ही शाळा व्यवस्थित करू, आम्ही शाळा व्यवस्थित केल्या। आम्ही म्हटलं होतं आम्ही हॉस्पिटल व्यवस्थित करू, हॉस्पिटल व्यवस्थित केले। आम्ही म्हटलं होतं विजेचे दर अर्धे करू, वीज आम्ही मोफत दिली। आम्ही म्हटलं होतं आम्ही पाणी 20,000 लिटर फ्री देऊ, आम्ही पाणी दिलं। आम्ही म्हटलं होतं रस्ते, नाले, गल्ल्या, जितकी वचनं दिली होती जवळपास सगळी वचनं पूर्ण झालीत आमची। आता बघा, हे 2015चा मॅनिफेस्टो आहे तुमचा जो माझ्याकडे आहे। तुम्ही यामध्ये लिहिलंय की 500 नवीन शाळा बांधणार। आता अमित शहा म्हणत आहेत की तो पत्ता तरी सांगा की कुठे नवीन शाळा बांधल्या आहेत। हो, तर अमित शहाजी तुमच्या प्रोग्रामच्या माध्यमातून मी त्यांना आमंत्रण देऊ इच्छितो की माझ्यासोबत चला। आधीच मी म्हटलं होतं या माझ्यासोबत चला, मी तुम्हाला शाळा दाखवून देतो। आता दोन गोष्टी झाल्या आहेत। एकतर खूप साऱ्या नवीन शाळा पण बनल्या आहेत, पण त्याचबरोबर जमिनीचा प्रॉब्लेम होता। तर ज्या एक्झिस्टिंग शाळा आहेत त्यामध्ये रिकाम्या जागा खूप पडीक होत्या, तिथे आम्ही नवीन बिल्डिंग्स बांधल्या आहेत। तर सध्या दिल्लीमध्ये दिल्ली सरकारच्या 1024 शाळा आहेत। या 1024 शाळांमध्ये सगळे मिळून 17,000 खोल्या आहेत। आम्ही दिल्लीच्या शाळांमध्ये 22,000 नवीन खोल्या ॲड केल्या आहेत। 70 वर्षांमध्ये 17,000 खोल्या बांधल्या, 1,000 शाळांमध्ये आम्ही 22,000 नवीन खोल्या ॲड केल्या आहेत। तर जवळपास 1,000 नवीन शाळांची कॅपॅसिटी तयार केली आहे आम्ही लोकांनी। तितके जास्त मुलं ॲड होतील, ते अभ्यास करू शकतील। तर आम्ही नवीन शाळा पण बनवल्या आहेत आणि असलेल्या शाळांमध्ये आम्ही लोकांची कॅपॅसिटी पण ॲड केली आहे। काँग्रेसचे सुभाष चोपडा मला म्हणत होते की 15 वर्ष शिलाजी चीफ मिनिस्टर होत्या, त्यांनी शाळा बांधल्या होत्या, त्यातल्या खोल्यांना फक्त रंगवून तुम्ही तुमचं नाव सांगत आहात। नाही, असं नाहीये। तर 17,000 जुन्या होत्या, मी तर तुम्हाला डेटा देतोय। 22,000 मागच्या 5 वर्षांमध्ये बांधल्या, तर आता टोटल 17,000। पण ज्या तुम्ही नवीन बांधलाय त्याचा व्हिडिओ तर अमित शहाजींनी अपलोड केलाय सोशल मीडियावर। हो, ते खूप चुकीचं केलं त्यांनी। मी त्यांना म्हटलं होतं माझ्यासोबत चला, मी तुम्हाला शाळा दाखवतो। ते माझ्यासोबत तर आले नाहीत। त्यांनी काय केलं, आपल्या 7ही एमपींना पाठवलं। 7ही एमपींनी आमच्या 1024 शाळांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर म्हणाले की बाकी सगळ्या शाळा ठीक आहेत, फक्त 8 शाळांमध्ये कमी आहे। त्या 8 शाळांचा व्हिडिओ बनवून आणला आणि त्यामध्ये त्यांनी लबाडी केली। तर जसं तयार एक बिल्डिंग आहे त्याला आम्ही डिमॉलिश करून नवीन बिल्डिंग बांधली आहे। तर नवीन बिल्डिंग बांधली गेली, सगळे मुलं शिफ्ट झाले त्या बिल्डिंगमध्ये। त्या बिल्डिंगला डिमॉलिश केलं जाणार आहे, तर ही तुटकी-फुटकी बिल्डिंग पडली आहे, यावर बुलडोझर चालवणार आहे। त्याचा फोटो काढून आले आणि म्हटले की हे बघा 8 शाळांचं असं झालंय म्हणून। आणि हे मी नाही म्हणत आहे, पण दुसऱ्या दिवशी
दुसऱ्या मनोज दिवशी तिवारी यांनी- सगळ्या पेपरवाल्यांनी मीडियावाल्यांनी त्याची पडताळणी केली आणि मीडियामध्ये पूर्ण पानं आली की हे बघा व्हिडिओ दाखवलाय याचं सत्य हे आहे, हा व्हिडिओ दाखवलाय याचं सत्य हे पण आहे. मनोज तिवारींनी एक व्हिडिओ दाखवला होता. त्यात ती मुलं असं म्हणत होती की इथे तर शिक्षक येत नाही, 2-3 तासच अभ्यास होत असतो. जर अशी एखादी स्कूल आहे जिथे शिक्षकांची कमी आहे, मी मान्य करतो. इतक्या मोठ्या स्केलवर जेव्हा तुम्ही खोल्या बांधल्या जाता, तर शिक्षकांची माझ्या मते 5 किंवा 6,000 शिक्षकांची कमी आहे. त्याची पण रिक्रुटमेंट लवकरच करू. एक आरोप हाही लागतोय की तुम्ही म्हटलं होतं की दिल्लीमध्ये 5,000 नवीन बस येतील. ते म्हणतायत की बसमध्ये नवीन येणं तर बसमध्ये सोडून द्या. 1100 बस कमी झाल्यात. नाही. 5,000 बस आम्ही म्हटलं होतं. बसमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला होता. 3 वर्षांआधी मी जेव्हा बस खरेदी करायला जात होतो, तर कोणीतरी दिल्ली हायकोर्टला जाऊन वरती आमच्यावर वर्क ऑर्डरवरती स्टे आणला. त्या स्टेवर मग सुप्रीम कोर्टाने आम्हाला व्हॅकेट करण्यासाठी 2-2.5 वर्षे लागले. आता बस यायला सुरुवात झाली आहे. 4,000 बसेसची ऑर्डर देऊन झाली आहे. तुम्ही रोज पेपरमध्ये वाचत असाल तर प्रत्येक आठवड्याला जवळपास 100-150 नवीन बसेस आता तर येतात. इलेक्शन येत आहे म्हणून बस येत आहेत. हो ना? नाही, असं नाहीये. हा बसचा कोइन्सिडन्स आहे. पुढच्या 3-4 महिन्यांच्या आत सगळ्या 4,000 बसेस येतीलच. आणखी एक वचन तुमचं, ज्याचा उल्लेख जे.पी. नड्डा जे भारतीय जनताचे नवीन अध्यक्ष बनलेत, त्यांनी म्हटलंय, दिल्लीमध्ये 20,000 बेड हॉस्पिटलमध्ये देणार, असं वचन दिलं होतं तुम्ही. ते म्हणतायत 5 वर्षांमध्ये 200 बेड कमी झाले. नाही, हे चुकीचं सांगत आहेत. ते ॲक्चुअली हे लोक कसं आहे, काहीही बोलत असतात. यांच्या डेटावर तुम्ही विश्वास ठेवत जाऊ नका. तुम्ही अच्छा, तुमच्या मला वाटलं मोजून आला असेल की किती आहे. हे मोजत-बिजत काही नाही, खोटं बोलत आहेत. ते तर म्हणतायत की खोटं बोलण्यामध्ये सगळ्यात पुढे केजरीवाल आहेत. तर मी तुम्हाला इन्व्हाईट करतोय आणि तुम्ही अमित शहाजींना पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगा. तुम्ही, मी आणि अमित शहाजी शाळांमध्ये जाऊन बघूया आणि शाळांच्या आतमध्ये ज्या प्रकारची शिक्षण क्रांती दिल्लीमध्ये आली आहे, हे तर सगळं जग पाहत आहे. आज दिल्लीच्या शाळांच्या मध्ये जे परिवर्तन आलं आहे, हे देशासाठी नाही तर जगासाठी एक केस स्टडी आहे. दिल्लीच्या हेल्थ सेक्टरमध्ये जे रिफॉर्म्स आले आहेत, मोहल्ला क्लिनिक बनले आहेत. मोहल्ला क्लिनिकला पाहण्यासाठी कॉफी अन्नान आले होते स्पेशली इंडियामध्ये. नॉर्वेची फॉर्मर प्राईम मिनिस्टर आली होती बघण्यासाठी. UNने याच्यावर असं म्हटलंय की खूपच सुंदर मोहल्ला क्लिनिकचं जे मॉडेल आहे ते खूपच उत्तम आहे. तर पूर्ण जग स्तुती करत आहे. जवळपास 2 करोड लोकांचा आत्तापर्यंतचा इलाज झाला आहे इथे. 2 करोड पेशंट इलाज करून झाले आहेत मागच्या 5. तर चांगल्या गोष्टी होत आहेत. त्याचाही व्हिडिओ नड्डाजींनी अपलोड तो पण केलाय. चुकीचा आहे. ती पण त्यांची त्यावरूनही फक्त लोक लबाडी म्हणतायत केली की आहे. जिथे मोहल्ला क्लिनिक आहे, हायजेनिक नाहीये, त्याच्याजवळ लोक युरिनेट करतायत, दुर्गंधी येते. त्यांनी काय केलंय की जसे 1.5-2 वर्षांपूर्वी काही मोहल्ला क्लिनिक बनवून तयार झाले होते. डॉक्टरांची अपॉइंटमेंट झालेली नव्हती. ते अपॉइंटमेंट होण्यासाठी 6-7 महिने लागले. तोपर्यंत ते रिकामेच पडले होते. तर त्यावेळेस ते थोडंसं, तर जेव्हा डॉक्टरांची अपॉइंटमेंट झाली आणि डॉक्टरांनी बसायला सुरुवात केली, तर त्यांना रिफर्बिश करण्यात आले आणि आता सगळे मोहल्ला क्लिनिक चालू आता आहे. नड्डाजी तर हेल्थ मिनिस्टर राहून गेलेत. तरीही अशा गोष्टी करतात. जे त्यांनी ट्विट केलं, त्यांनी लिहिलं की जे दिल्लीचे जे हॉस्पिटल आहेत, त्यामध्ये ना तर सिटी स्कॅन होऊ शकत, ना एक्सरे मशीन आहे, ना ऑपरेशन होऊ शकत, ना औषधं देऊ शकतात, ना मलमपट्टी होऊ शकतात. कोणत्या प्रकारचं हॉस्पिटल चला आहे? आमच्यासोबत, आम्ही दाखवतो तुम्हाला. दिल्लीच्या आतमध्ये केंद्र सरकारचं पण हॉस्पिटल आहेत ना, दिल्ली सरकारचं पण हॉस्पिटल आहे. दोघांमध्ये एक फरक आहे. तुम्हाला कसं माहीत पडेल की हे केंद्र सरकारचं आणि हे दिल्ली सरकारचं आहे? तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा. जर त्या हॉस्पिटलमध्ये आज सगळं काही फ्री असेल, इलाजही, टेस्टही, औषधही मिळतील फ्रीमध्ये, खिडकी पण उघडली, तर समजून जा दिल्ली सरकारचं आहे. आणि जर त्या हॉस्पिटलमध्ये पैसे लागत असतील, इलाजासाठीही, टेस्टसाठीही, औषधासाठी खिडकी उघडत नसेल, औषधं मिळत नसतील, तर समजून जा केंद्र सरकारचं आहे. काही लोकांच्या व्हिडिओजमध्ये तर लोक म्हणतायत की हॉस्पिटलमध्ये येतात तर लोक म्हणतात की औषधच नाही, नाही. असं नाहीये. असं होऊ शकत नाही. मी पर्सनली ॲज अ चीफ मिनिस्टर प्रत्येक सोमवारी 11 वाजता माझ्याकडे रिपोर्ट येत असतो. दिल्ली सरकारच्या प्रत्येक हॉस्पिटलच्या औषधांचा स्टेटस, कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणती औषधं अवेलेबल आहेत, कोणती नाही आहेत. जी औषधं अवेलेबल नाही आहेत त्याची मग मी मागणी करतो. अच्छा, तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये एक वचन आहे इलेक्ट्रिसिटी बिल्सचं. आता जे मी वाचलं, तुम्ही लिहिलंय आम आदमी पार्टीने जर सरकार बनवलं तर सगळ्या लोकांचं विजेचं बिल अर्ध होऊन जाईल. फ्री झाली आहे वीज. कोणाकोणाला फ्री बिल येतात बरं? फ्री झाली आहे वीज सगळ्यांचं. सगळ्यांची.
नाही, 200 युनिट पर्यंत फ्री केलं आहे. हा. आज दिल्लीमध्ये जवळपास 72% लोकांचे विजेचं बिल शून्य येत आहे बघा दिल्लीमध्ये. आता मनोज तिवारीजी जेव्हा आले होते तेव्हा हे बिल देऊन गेले. 1-2 बिल मी ठेवून घेतलं. खूप सारे बिल होते त्यांच्याजवळ. 35 युनिट विजेचं आहे, पण 40 रुपयांचं बिल आलंय. आता हे नकली असू शकत नाही कारण तुमचा फोटो छापलेला आहे मागे. त्या दुसऱ्या वाल्यावर मागे तुमचा फोटो छापलेला आहे. अच्छा. यामध्ये काही एखादं कोणी वेगळं असेल, अदरवाईज हे सगळे लोक या गोष्टीचे साक्षीदार आहेत. दिल्लीची जनता साक्षीदार आहे की शून्य बिल येत आहे. हे मी चेक करतो. जर याची तुम्ही फोटोकॉपी दिली तर मी चेक करून घेईन. तर असे खूप सारे बिल घेऊन आले होते ते. इतके सगळे बिल होते त्यांच्याजवळ. त्यामधले 2 मी गपचूप घेऊन ठेवले. नाही, असं होऊ शकतं की कोणत्या एखाद्या सिरीजमध्ये वेगळेपणा झाला असेल. मी चेक करतो स्वतः. मी तुम्हाला पाठवून हो, देईन हे हो. सगळे बिल. आता पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही म्हटलं की सगळ्यांना स्वस्त पाणी मिळेल. पण सगळ्यांना तर नाही मिळालं. 20,000 लिटर इतकं पाणी फ्री आहे ना. आता त्या पाण्याबद्दल अमित शहाजी काय म्हणतायत माहितीये तुम्हाला? काय? ते म्हणतायत 31 शहरांमध्ये पाण्याचे सॅम्पल घेतले होते. सगळ्यात दूषित पाणी दिल्लीमधलं निघालं. सगळ्यात खाली. यामध्ये जेव्हा आम्ही टेक ओव्हर केलं होतं, दिल्लीमधल्या पाण्याचं सेक्टर खूपच जास्त खराब होतं. 70 वर्ष ह्या लोकांनी गोंधळ घातला होता सगळा पूर्ण तिथे. आम्ही लिस्ट बनवली सगळ्या ठिकाणांची जिथे-जिथे पाणी घाण येत होतं. 2300 असे ठिकाणं निघाली 2300 जिथे घाण पाणी येत होतं. काही ठिकाणी सीवर सोबत मिक्स होत होतं, काही ठिकाणी पाण्याची पाईपलाईन लीक झाली होती, काही असं लो प्रेशर होतं. आम्ही 2300 पैकी बाकी सगळे ठीक केलं, पाईपलाईन चेंज करून दिली, सगळं काही केलं होतं. आता 125च्या जवळपास राहिले आहेत, जिथे अजूनही घाण पाणी येत आहे. त्या 125च्या मधले पण आम्ही काही ठीक करत आहोत. त्यांचा पण सगळ्यांचा स्टेटस आहे. या वर्षभरामध्ये 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये ते 125 देखील ठीक होऊन जातील आणि सगळ्या दिल्लीला स्वच्छ पाणी मिळेल. जर तुम्ही यांना पूर्ण दिल्लीमधून यांना 11 सॅम्पल्स घेतले, तर फक्त 11 सॅम्पल जर तुम्ही घ्याल निवडून तर म्हटलं की कुठे-कुठे घाण येते, तर तुम्ही पुन्हा एकदा भीती निर्माण बघा करत तुम्ही आहात. जे वचन दिलंय तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलंय की 5 वर्षांमध्ये सगळ्यांना 24 तास तर नाही, पण घरामध्ये नळातून कमीत कमी 2 तास तरी पाणी नक्की येईल आणि स्वच्छ पाणी येईल. 2 तास येत आहे आणि स्वच्छ पाणी जे मी म्हटलं 2300 ठिकाणं अशी होती, 125 उरली आहेत. त्यांना पण 1-1.5 वर्षामध्ये आम्ही ठीक करू. पण तुम्ही म्हणताय की त्यांनी सगळा गोंधळ केलाय. खरा गोंधळ कोणी केलाय? अमित शहाजींचं मी भाषण ऐकत होतो. ते असं म्हणत होते की दिल्ली जल बोर्ड आधी त्यामध्ये 22 करोडचा तोटा होता. जेव्हापासून अरविंद केजरीवाल चेअरमन बनले 800 करोडचा तोटा हे झालाय. माहित नाही कुठून घेऊन येतात फिगर. परमेश्वरच जाणे याच्या फिगरचं. यांच्यावर विश्वास तर ठेवूच नका तुम्ही. म्हणजे भारतीय जनता पार्टी खोट्यांची फॅक्टरी आहे. अच्छा, ही गोष्ट खरी आहे की तुम्ही वचन दिलं होतं दिल्लीमध्ये 10 ते 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावून टाकू? आम्ही वचन दिलं होतं की पूर्ण दिल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागतील. सीसीटीव्ही कॅमेरे लागायला सुरुवात झाली आहे. 1.5 लाख लावून झाले आहेत. 1.5 लाख आणखीन लावणं चालू आहे. तर टोटल 3 लाखांची ऑर्डर झाली आहे. पण मी नंबर्समध्ये नाही जात. पूर्ण दिल्लीच्या कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी 30 लाख कॅमेऱ्यांची पण गरज पडली तर 30 लाख पण लावू, पण दिल्लीच्या कोपरा सीसीटीव्ही कॅमेराने कव्हर करू. आणि एक चांगली गोष्ट ही आहे की जिथे-जिथे सीसीटीव्ही कॅमेरे लागत आहे, तिथे-तिथे क्राईम रेट खूप कमी झाला आहे. आणि खूप असे किस्से मला ऐकायला मिळाले आहेत. खूप लोकं सांगत आहेत, "हो, आमच्या गल्लीच्या आतमध्ये दारू पिऊन मुलं धिंगाणा घालत राहायचे. आता ते सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर गायब झाले आहेत. जुगार खेळत होते ते गायब झाले आहेत." तर या प्रकारच्या खूप इम्प्रूव्हमेंट येत आहेत लॉ अँड पण आजच ऑर्डरमध्ये. मी बीजेपीच्या नेत्यांची भाषणं ऐकली आहेत. सगळे असं म्हणतायत की 1.5 लाख कॅमेरे ज्याचा तुम्ही उल्लेख करत आहात, त्यापैकी 1.25 लाख तर मोदीजींनी लावून दिलेत. म्हणजे हे असे लोक आहेत की म्हणजे कोणत्याही गोष्टीचं क्रेडिट घेऊन जातील. तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो आता. आता काही दिवसांपूर्वीच अमित शहाजी लाजपत नगरमध्ये आले. हं. लाजपत नगरमध्ये स्टेजवरून बोलले की केजरीवालने म्हटलं होतं की दिल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावीन, 15 लाख ते जे तुम्ही म्हणत आहात 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावीन. मी दुर्बीण घेऊन फिरत आहे, मला एकही कॅमेरा दिसत नाहीये. हं. खरं तर 1.5 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लागले तर तुमच्या इथे लागले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. 1.5 लाख लागले आहेत. कुठे लागलेत, कुठे तर काही नाहीच ठिकाणी लागलेत. नाही लागलेत. आता 1.5 लाखच हां. लागलेले आहेत. बाय चान्स असं झालं की एक मिनिट. बाय चान्स असं झालं की ज्या स्टेजवरून ते बोलत होते, त्याच्याच वरती 3 सीसीटीव्ही लागले होते. तिथल्या आर-डब्ल्यूला इतका राग आला की त्यांनी त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग करून
दुसऱ्या दिवशी त्यांना पाठवली आम्ही शहाजींना, की जिथून ज्या स्टेजवरून तुम्ही बोलत होता तिथेच त्यांच्याच 3 बद्दल तर सीसीटीव्ही ते असं कॅमेरे होते. म्हणतायत की ते मोदीजींनी जो पैसा दिला होता त्यातूनच नाही, लागले. मोदीजींनी आजपर्यंत एकही पैसा दिला नाहीये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा. आम्ही नुसते मागत राहिलोय. आम्ही म्हटलं आम्हाला दिल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत, निर्भया फंडमधून द्या. आम्हाला त्यांनी नाही दिले. आम्ही म्हटलं आम्हाला बसमध्ये कॅमेरे लावायचे आहेत, निर्भया फंडमधून द्या. त्यांनी नाही दिले. एक पैसा त्यांनी नाही दिलाय. एक कॅमेरा त्यांनी नाही लावला. पण अजूनही फार उशीर नाही झालाय. 3,00,000 आम्ही लावत आहोत, 3,00,000 त्यांनी लावून दाखवावे. मिळून काम केलं पाहिजे. दिल्ली आमची पण आहे, त्यांची पण आहे. दिल्ली सगळ्यांची आहे. दिल्लीला चांगलं ठेवणं अच्छा, आपलं सीसीटीव्ही कॅमेरे जितके तुम्हाला हवे होते तितके तर नाही लावू शकलात. नाही असं नाहीये. मी म्हटलं पूर्ण दिल्लीमध्ये जितकी गरज आहे 3,00,000 लावल्यानंतर आम्ही मग आयडेंटिफाय करू कोणकोणती ठिकाणं राहिली आहेत. त्यापैकी तर सगळीकडे मग आम्ही ही लावू. 10,00,000 15,00,000ची फिगर कुठून माहित आली? नाही ते कुठून घेऊन आले आहेत. त्यांनाच विचारा पुढच्या वेळी बोलवा त्यांना आपल्या आपकी अदालतमध्ये. ते तर हे सुद्धा विचारत होते की हे वायफायचं वचन दिलं होतं. मी सुद्धा मागच्या निवडणुकीच्या दरम्यान होर्डिंग पाहिले होते की पूर्ण दिल्लीमध्ये फ्री वायफाय त्यालाही मिळणार सुरुवात आहे. झाली आहे. थोडा उशीर नाही का झाला? हो, हो. थोडा उशीर झालाय. इतकी सगळी कामं 5 वर्षात तर लागतातच ना काम करण्यासाठी. लावायला सुरुवात झाली आहे आणि आता खूप लवकरच कंप्लीट होऊन जातील. खूप एरियामध्ये लावले आहेत वायफाय. एक गोष्ट जी इलेक्शनमध्ये इश्यू नाही बनली, पण जे दिल्लीच्या जनतेला हर्ट करत आहे ती आहे दिल्लीचं प्रदूषण, दिल्लीची हवा. दिल्लीच्या हवेमध्ये विष आहे आणि हा त्रास लोकांना आहे की 5 वर्ष तुमचं सरकार राहिलं, तुम्ही प्रदूषणासाठी काहीच नाही केलं. केलं. मी थोडंसं तुम्हाला डेटा देतो. जेव्हा आमचं सरकार झालं, तेव्हापासून 2015 ते आता 2019 पर्यंत दिल्लीमध्ये प्रदूषण 25% कमी झालं आहे. आम्ही त्यामुळे सॅटिस्फाईड नाही आहोत. पण चांगली गोष्ट ही आहे की प्रदूषण वाढलं नाहीये. वाढण्याऐवजी त्याऐवजी थोडंसं कमी झालं आहे. कमी का झालं? त्याची 3-4 मोठी कारणं आहेत. एक कारण हे की आधीच्या दिल्लीमध्ये वीज खूप जात असायची. पॉवर कट खूप होत होता. ते तुम्ही पाहिलं होतं होंडाचे जनरेटर लाल रंगांचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक असायचे. ठिकाणी 6 लाखाच्या जवळपास जनरेटर असायचे ते सगळे आता अनावश्यक झाले आहेत. कारण दिल्लीमध्ये आता 24 तास वीज आहे. त्यामुळे एकतर प्रदूषण खूप कमी झालंय. दुसरं सेंट्रल गव्हर्नमेंटने मी क्रेडिट देत आहे त्यांना जिथे द्यायचं असतं तिथे देत हं. असतो क्रेडिट त्यांना. सेंट्रल गव्हर्नमेंटने ईस्ट वेस्ट पेरिफेरल वे बनवला आहे. दिल्लीच्या चारही बाजूने एक रिंग रोड बनवला आहे. तर आधी एक स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये यूपीमधून हरियाणा आणि हरियाणामधून यूपीमध्ये जे ट्रक जात असायचे जवळपास 40-50 हजार ट्रक रोज इथून तिथं जात असायचे. तर बाहेर जायला लागले त्याचे प्रदूषण कमी झालं. दिल्लीच्या आतमध्ये आम्ही खूप झाडं लावली. जवळपास 1100 एकर जमीन ॲडिशनल आम्ही झाडे लावली आहेत. त्याचा थोडाफार फरक पडला आहे. तर अशा प्रकारे खूप साऱ्या स्टेप्स घेतल्या आहेत. पण आणखीनही खूप काही स्टेप्स घ्यायच्या बाकी आहेत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रदूषणाला आणखी कमी करायचं आहे. एक मस्करीमध्ये लोक म्हणतायत की जेव्हा केजरीवाल येतायत तेव्हा ते स्वतःच खोकत असायचे. आता 5 वर्षांमध्ये संपूर्ण दिल्ली नाही, खोकत नाही आहे. असं नाहीये. थोडासा खोकला 25% खोकला कमी झाला आहे. 25% सगळ्यांचा खोकला कमी केला आहे. हो, हो. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, मला असं विचारायचंय की जेव्हापासून तुमचं सरकार आलंय, दिल्लीमध्ये इलेक्ट्रिसिटी फ्री झालीये, वॉटर, पाणी पण खूप फ्री झालंय आणि बसेसमध्ये ट्रान्सपोर्टेशन तुम्ही खूप नॉमिनल केलंय, कुठे-कुठे फ्री आहे. तर यामुळे जे वेगळ्या स्टेटमधले लोक आहेत ते इथे येतील दिल्लीमध्ये आणि झोपडपट्ट्या बनवून लोक इथे येऊन राहायला लागतील. तसंही इतकं पॉप्युलेशन आहे तर तुम्ही आणखी जे लोक यायला लागतील त्यांना कसं कंट्रोल कराल? म्हणजे असं की जास्त लोक यायला लागले म्हणून दिल्लीला चांगलं करायचं नाही हां. दिल्ली दिल्ली दिलवालों की है. दिल्ली देशाचं हृदय आहे आणि संपूर्ण देशातील लोकांचं सगळ्यांचं स्वागत आहे दिल्लीमध्ये. दिल्ली मिनी इंडिया आहे. संधी आहे आपल्याला एक ब्रेक घेण्याची. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. हे एक पत्र जे मनोज तिवारींनी लोकांना लिहिलंय त्यामध्ये असं लिहिलंय की 40,000 घरं बांधण्याचं काम सुरू झालंय आणि अशी 2,00,000 घरं 2022 पर्यंत बनवून तयार कुठे करण्यात चालू येतील. केलं त्याने दाखवून द्यावं मला. मला घेऊन चला उद्या मनोज तिवारी की कुठे घरं बनवत आहेत ते. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप आहे की आपल्या लढाईच्या गडबडीमध्ये त्यांनी जनतेचं नुकसान केलं आहे. केजरीवालजी, बीजेपीचे सगळे लोक म्हणतायत की 4-4.5 वर्षांपर्यंत तुम्ही केंद्र सरकारशी लढत राहिलात आणि त्या लढाईमुळे दिल्लीच्या जनतेचं नुकसान झालंय.
आता ते म्हणतायत की बुरे बीते 5 साल, जल्दी निकल लो केजरीवाल. जनता खूप खुश आहे कामामुळे, दिल्ली सरकारच्या कामामुळे. आणि मी तर असं म्हणेन की ज्या प्रकारचे क्रांतिकारी काम शिक्षण क्षेत्रामध्ये, शाळांमध्ये, हॉस्पिटलमध्ये, विजेमध्ये आणि पाण्यामध्ये कमीत कमी 4 क्षेत्रामध्ये जी क्रांतिकारी कामं झाली आहेत. 70 वर्षांच्या भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्याच्या सरकारने अशी क्रांतिकारी कामं आजपर्यंत कधीच केली नाही. लोक खूप खुश आहेत दिल्लीचे. मी तुम्हाला उदाहरण देतो. मनोज तिवारींनी म्हटलं की गरिबांना घर देण्याची प्रधानमंत्री आवास योजना केंद्र सरकारची होती. तुम्ही ती लागू नाही होऊ दिली. त्या कारणामुळे एका वर्षामध्ये 3623 बेघर लोकांचा मृत्यू झाला. नाही, चुकीचं आहे. अशी कोणतीही प्रधानमंत्र्यांची योजना नाहीये ज्यामध्ये बेघर लोकांना घर दिलं जाईल. ते खोटं बोलतायत. त्यांची जी योजना आहे आणि आमची जी योजना आहे त्यामध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. आमच्या दिल्ली सरकारची पण एक योजना आहे झोपडपट्टीवाल्यांना घर देण्याची. जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत त्या लोकांना घर देण्याची. त्यांची पण एक योजना आहे त्या लोकांना पण घर देण्याची. आमच्या योजनेअंतर्गत जे इनिशियल अमाउंट पे करायची असते ती खूपच कमी आहे. ते लोक जे पैसे मागत आहेत ते खूप जास्त आहे. तर आम्ही असं म्हटलं होतं की जर तुम्ही पैसे कमी केले तर आम्ही तुमची योजना लागू करून देऊ. ते तयार नाहीयेत. तर आम्ही लोकांनी आमच्या नाही, लोकांची तुम्ही तर योजना लागू म्हणतात केली. की योजना नाहीये, पण जिथे योजनेचे पूर्ण डिटेल्स आहेत त्यांनी तर दिलेले आहेत. हा फॉर्म सुद्धा हा आहे. जिथे झोपडपट्टीमध्ये झोपडी तिथे वाटत आहे. घर. जिथे झोपडी तिथे घर ना. हा. बेघर लोकांना नाहीये ना. दोन्ही वेगळे आहे ना. होमलेससाठी नाहीये. होमलेससाठी नाईट शेल्टर असतात. नाईट शेल्टर आमच्या सरकारने खूप बनवलं आहे. आमचं सरकार बनण्याच्या आधी 70-80 नाईट शेल्टर होते. आता 300 किंवा 400 नाईट शेल्टर असतील. तर आज तुमच्या लक्षात येत असेल की रजतजी, जेव्हा आमच्या आधी प्रत्येक वर्षी थंडीच्या महिन्यांमध्ये कोर्ट किती ओरडत असायचं दिल्ली सरकारला. कित्येक लोकांचा रस्त्यावर झोपल्यामुळे मृत्यू होत होता. मागच्या 3-4 वर्षांमध्ये तुम्ही एकही मृत्यू ऐकला नसेल. कोणत्याही कोर्टाचे फटकार नाही लागलेत. उलट कोर्टाचे काही रिटायर्ड जजेस आमचे नाईट शेल्टर पाहण्यासाठी आले होते आणि त्यांनी खूप स्तुती केली की नाईट शेल्टरच्या आतमध्ये हे बेघर लोक आहेत जे त्यांची मतं पण नाही आहेत. आम्ही वोट बँकसाठी काम नाही करत आहोत. तर त्यांच्यासाठी इतकी उत्तम अरेंजमेंट आम्ही नाईट शेल्टरच्या आत केली आहे, त्याची सगळी स्तुती करत आहेत. इनफॅक्ट दरवर्षी मीडियाही तिथे जाऊन पाहून येते. दुसरं हे जे काही झोपडपट्टीवाले आहेत हे आम्ही लोकांनीही पण जिथे झोपडी तिथे घरी योजना आहे त्यांचीही आहे. फरक इतका आहे की जे इनिशियल अमाऊंट अपफ्रंट द्यायची असते ती त्यांची खूप जास्त आहे, आमची कमी आहे. आम्ही म्हटलं की थोडी कमी करा, नाही, आम्ही लागू करू. त्यांच्यासाठी त्यांनी म्हटलं की हे जे अनधिकृत कॉलन्या आहेत, गैरकायदेशीर कॉलन्या आहेत, ज्यांना मालकीचा हक्क द्यायचा कच्च्या होता. कॉलन्या. हो, तर 2 वर्षांपासून केजरीवालजींकडून त्याचे नकाशे मागत राहिलो. कुठे कुठे या कॉलन्या आहेत त्यांनी नाही हो, दिले. हे चांगलं झालं की तुम्ही विचारलं. मी आज क्लिअर करून टाकतो. कच्च्या कॉलनीमध्ये 2 प्रकारचे डिमांड आहेत लोकांची. एक आहे की जिथे त्यांची कामं केली जावी. गल्ल्या, नाले, रस्त्या, सीवर, पाण्याचे पाईपलाईन ही 5 कामं झाली पाहिजेत. 70 वर्षांमध्ये याच्या पुढच्या कच्च्या कॉलनीच्या आत अगदी नरकासारखं आयुष्य जगत होत्या. रस्ते कधी बनलेच नाही, गल्ल्या कधी बनल्याच नाही, पाण्याचा निचरा होत नव्हता. पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरातून बाहेर पडणं कठीण झालं होतं. जितकी सरकार आली होती सगळे म्हणत होते की एक म्हणत होते की फंड नाहीये किंवा म्हणत होते कायदा अलाउ नाही करत आहे. आम्ही आल्यानंतर लगेच कच्च्या कॉलन्यांचं काम करायला सुरुवात केली. 1797 पैकी 1281 कॉलन्यांमध्ये मी रस्ते बनवून दिले, नाले बनवून दिले, गल्ल्या बनवून दिल्या, पाण्याची पाईपलाईन टाकून दिली, सीवरची पाईपलाईन टाकून दिली. ही 5 कामं 1281 कॉलन्यांमध्ये कंप्लीट झाली आहेत. आता यांच्या रेग्युलरायझेशनचं प्रकरण आहे. आमचं सरकार आल्याबरोबरच 12 नोव्हेंबर 2015ला कॅबिनेटने प्रस्ताव पास करून केंद्र सरकारला पाठवला की हे पक्क करण्यात यावं. केंद्र सरकार 12 नोव्हेंबर 2015 पासून आजतागायत निवडणुकीची वाट बघत होती. जसं आधी काँग्रेस प्रत्येक निवडणुकीच्या आधी वचन देत होते, आता यांनीही निवडणुकीच्या आधी येऊन म्हणायला सुरुवात केली की आम्ही पक्क करून देऊ, आम्ही पक्क करून देऊ. आता आम्ही रजिस्ट्री देत आहे. तुम्हाला माहित आहे हे म्हणत आहे की 40 लाख लोकांचा फायदा होईल. 40 लाख लोकांपैकी आतापर्यंत किती लोकांना रजिस्ट्री दिली आहे? 20 लोकांना. पण आणि ती पण रजिस्ट्री थोडं ऐकून घ्या. 20 लोकांना रजिस्ट्री दिली आहे, ती पण नकली आहे. नकली कशी आहे? शेतीच्या जमिनीच्या वर घराची रजिस्ट्री दिली आहे. आता उद्या एखादा माथेफिरू कोर्टात जर गेला तर त्याचं घरही सील होऊन जाईल. ज्यांना रजिस्ट्री दिली आहे ते पण बिचारे पण मरून ते तर जातील. म्हणतायत की केजरीवालजींनी जर आम्हाला वेळेवर नकाशे दिले असते. हो, नकाशाबद्दल हो. सांगतो ना ते मी. म्हणतायत की आम्ही सॅटेलाइट सॅटेलाइट वरचे नकाशे आमचेच आहेत. जेव्हा 12 नोव्हेंबरला आम्ही त्यांना पाठवला होता प्रस्ताव 2015 मध्ये, आम्ही सगळे सॅटेलाइटचे नकाशे पाठवले. GSDLचे सगळे नकाशे आमचे आहेत. ते सॅटेलाइटचे नकाशे जे म्हणत आहेत ना, ते सॅटेलाइटचे नकाशे मंजूर नाहीयेत. तुम्ही फिजिकल मोजमाप करून फिजिकली माप घेऊन मग पाठवा. आता 1797 कॉलनीला फिजिकल मापण्यासाठी टाइम लागतो ना,
त्यामध्ये मग आम्ही मोजायला सुरुवात केली त्यावेळेमध्ये आता तर हे म्हणत नाही की सॅटेलाइट नकाशावरनं काम होऊन जाईल, तर या 4 वर्ष आधीच करून घ्यायचं ना. हम्म. अहो हे तर आता हे एक पत्र जे मनोज तिवारींनी लोकांना लिहिलंय त्यामध्ये असं लिहिलंय की 40,000 घरं बांधण्याचं काम सुरू झालंय आणि अशी 2 लाख घरं 2022 पर्यंत बनून तयार होतील, जिथे झोपडी तिथे घर, आणि त्या घरांमध्ये गॅस सुद्धा असेल, वीज सुद्धा असेल, पाणी सुद्धा असेल, हे सगळं कुठे काही चालू असेल. केलं आणि सांगा बरं मला. एक घर नाही बनलं आहे इथे, एक घर. सगळं खोटं आहे. मला घेऊन चला उद्या मनोज तिवारी की कुठे घरं बनवत आहेत. एक योजना केंद्र सरकारची आयुष्मान भारत. हो. हम्म. आता असा आरोप आहे की दिल्लीच्या 1.5 करोड लोकांना तुम्ही आयुष्मान भारतचा फायदा नाही घेऊ दिला. आज तुमच्या चॅनलवर डिसाईड होईल की आयुष्मान भारत लागू झालं पाहिजे की नाही झाली हं. पाहिजे. तुम्ही म्हणालात तर लागू करू, तुम्ही म्हणालात नाही तर नाही करणार. दिल्ली सरकारची एक स्वास्थ्य योजना आहे. त्या स्वास्थ्य योजनेच्या अंतर्गत दिल्लीच्या सगळ्यात लोकांना, भले श्रीमंत असो किंवा गरीब असो, दिल्ली सरकारच्या सगळ्या इस्पितळांमध्ये, सगळ्या मोहल्ल्या क्लिनिकमध्ये, सगळ्या पॉलिटेक्निक्समध्ये सगळा इलाज मोफत आहे त्यांचा. औषधं पण मोफत आहेत, टेस्ट पण मोफत आहेत, सर्जरी पण मोफत आहे, सगळं काही मोफत आहे. भले 10 लाखाचं ऑपरेशन असो किंवा 20 लाखाचं ऑपरेशन असो, सगळं काही मोफत केलं आहे आम्ही. श्रीमंताचं पण गरीबाचं पण. ही दिल्ली सरकारची योजना आहे. आता केंद्र सरकारची एक योजना घेऊन आले. ते म्हणत आहेत की आम्ही इन्शुरन्स देऊ. एका कुटुंबाला 5 लाख रुपयाचं इन्शुरन्स. जर तुमचं 6 लाख रुपयाचं बिल आलं पूर्ण कुटुंबाचं कोणाचं हे 6 लाख रुपयाचं जर आलं तर तुम्हाला रिमर्स होणार नाही. आणि 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स सगळ्यांना नाही मिळणार. ज्याच्याजवळ स्कूटर आहे त्याला नाही मिळणार, ज्याच्याजवळ मोटरसायकल आहेत त्याला नाही मिळणार, ज्याच्याजवळ मोबाईल फोन आहेत त्याला नाही मिळणार, ज्याच्या घरामध्ये फ्रीज आहेत त्याला नाही मिळणार, ज्याच्या संपूर्ण परिवाराचं इन्कम 10,000च्या वर आहे त्यालाही नाही मिळणार. कोणी शिल्लक असेल तर दाखवून द्या. मी आजपर्यंतचे आकडे काढले. आता थोड्या वेळापूर्वीपर्यंतचे ई कार्ड्स इश्यू केले गेले आहेत 12 करोड 1,95,000 लोकांना. 31 जानेवारीपर्यंत ई कार्ड आयुष्मान भारतचे वापरले गेलेत, यूज केले गेलेत, इश्यू केले गेले. इश्यू केले गेले. हं. 21,214 हॉस्पिटल्स आहेत जे एम्पॅनल्ड आहेत, ज्यामध्ये उपचार होऊ शकतो 5 लाखांपर्यंतचा. आणि आज संध्याकाळपर्यंत 62,97,000 पेशंट्सना मेडिकल ट्रीटमेंट दिली गेली आहे. आणि यावर सरकारने 9,205 करोड रुपये खर्च केलेले आहेत. आता याचं मी तुम्हाला खरं सांग मग याचा अर्थ की स्कीम मध्ये काहीतरी आता मी आहे. तुम्हाला सांगतो ह्या हं. सगळ्या आकड्यांची वास्तविकता काय आहे. हं. उत्तर प्रदेशमध्ये आयुष्यमान भारत लागू आहे. ते सगळे इलाज करण्यासाठी दिल्लीमध्ये येतात. हरियाणामध्ये आयुष्यमान भारत लागू आहे. ते सगळे इलाज करण्यासाठी दिल्लीमध्ये येतात. मग तर हे या लोक कोण आहेत योजनेचं जे या मी लिस्टमध्ये सांगतो ना, आहेत? मी सांगतोय. या योजनेमध्ये कार्ड मिळत आहे, हं. इलाज नाही मिळत. इलाज करण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटल उघडावं लागतं देशामध्ये. तुम्हाला क्लिनिक उघडावे लागतील. जे आकडे आहेत ना ते मी तुम्हाला आयुष्यमान सांगितलं ना, भारतचे 21,214 हॉस्पिटल्स आहेत यामध्ये. एम्पॅनल्ड आहेत हो. आणि 62 लाख लोकांचा इलाज झाला आहे. हो. आयुष्यमान भारतचा बाहेर आलेला हा खूप मोठा स्कॅम आहे. नकली इलाज केले जात आहेत. ज्या काही रेट्सने हॉस्पिटलला देत आहेत ना, हॉस्पिटल त्या रेटवर इलाज करण्यासाठी तयार नाही आहेत. नकली कागद बनवले जात आहेत, नकली पेशंट दाखवले जात आहेत. इलाज लोकांचा होत नाहीये. तर इलाज झाला असता तर उत्तर प्रदेशचे लोक दिल्लीमध्ये इलाज करण्यासाठी आलेच नसते. आमचं गुरु तेग बहादूर हॉस्पिटल आहे यामध्ये UP दिल्ली बॉर्डरवरचं. त्यामध्ये 80% पेशंट उत्तर प्रदेशचे आहेत. आम्हाला काही हरकत नाहीये. आम्ही सगळ्यांचा इलाज करू. दिल्ली दिलवालो की है. जो संपूर्ण देशातून येईल त्याचा इलाज आम्ही करू. पण जर आयुष्यमान भारत सक्सेसफुल झालं असतं तर या लोकांना दिल्लीमध्ये यायची गरज पडली नसती. त्यांनी तिथेच इलाज केला असता. नाही, दिल्लीमध्ये तर तुम्ही पाणी, वीज, घर सुद्धा फुकट देतायत, तर लोक नाही, येणार मी इलाज दिल्लीमध्ये. करण्याबद्दल बोलत आहे. बघा, माझं म्हणणं एवढंच आहे की आयुष्यमान भारतने लोकांचा उपचार होत असेल तर होऊ देत. मी तुमच्या तर तेच स्कीममुळे म्हणतोय होत ना. असेल तरी होऊ देत. ऐका, लोकांचा लो- उपचार झाला पाहिजे. लोकांचा इलाज झाला पाहिजे आणि हेच त्यांना प्रपोजल पाठवलं होतं. दोन्ही लागू करूया. त्यांनी म्हटलं की नाही एकतर हे होईल किंवा ते होईल. तर आता आमची जी स्कीम आहे ती सगळ्यांना लागू आहे की त्यांच्यात इन्कम लिमिट नाहीये, त्यामध्ये कोणतंही ट्रीटमेंटची लिमिट नाहीये. 2 करोड लोकांच्या वर जी स्कीम लागू आहे ती सोडून मी 1 लाख लोकांवर स्कीम कशी इम्प्लिमेंट करू? पण हे सुद्धा बघा ना की एका वर्षामध्ये 9,000 करोड रुपये लोकांच्या उपचारासाठी तेच तर मी वापरले सांगतोय गेले. ना की खूप मोठा स्कॅम आहे रजतजी. आणि हे खूप वेळा छापून आले वर्तमानपत्रांमध्ये की नकली पेशंट येत आहेत, नकली कागदपत्र बनवली हा जो जात सगळा आहेत. कम्प्युटराइज डेटा बघितला आम्ही तर सगळा जो स्कॅम आहे तो कम्प्युटरवरच होतो ना.
आता जसं मोहल्ला क्लिनिकची जी स्कीम आहे, तर मोठमोठे जे रोग आहेत, कॅन्सर आहे, हार्ट अटॅक आहे, याचा तर इलाज तिथे नाही होऊ नाहीतर शकत. आमचे जे 35 दिल्ली सरकारचे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, जीबी पंत आमचं आहे, त्यामध्ये हार्टचं पण होतं आणि त्यामध्ये नर्वस सिस्टमचं म्हणूनच तर फॉर्मर हेल्थ मिनिस्टर म्हणतायत की त्यामध्ये ना सिटी स्कॅन होतं ना सगळं दुसरं काही आहे. काही तुम्ही चला होतं. माझ्यासोबत. खूप चांगला इलाज होतो तिथे. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, सर मला असं विचारायचं होतं की आम्ही टॅक्स पेअर आहोत आणि आम्ही टॅक्स पेअरचा जो पैसा आहे तो ज्या प्रकारे तुम्ही अशा स्कीम काढून काढून तुम्ही देत आहात, फ्री बीज. हो, फ्रीवाली जी सिस्टीम आहे, तर या सगळ्यांना मिळत नाहीये दिल्लीमध्ये. जशी तुम्ही 200 युनिट फ्रीवाली सिस्टीम तुम्ही बनवली आहे, तर 200 आणि कोणी जर कोणाचे 500 युनिट यूज होत आहेत, तर त्याला बिलमध्ये दाखवलं पाहिजे की 200 युनिट तुमचं संपलंय आणि 300चे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. नाही. आता त्याला पूर्ण 500चे द्यावे लागतायत. आता समजा जे 200 वाले आहेत, ते 200 वाले आधी कधी देत नव्हते. 200 वाले जे तुम्ही फ्री केले आहेत, ते 200 वाले कधी आधी द्यायचे देखील नाहीत. नाही असं कारण नाहीये. त्यांच्या इथे तर कारण आज जी दिल्लीची अवस्था आहे, 5 वर्ष आधी जितक्या झोपडपट्ट्या होत्या, आज झोपडपट्ट्या आणखीन वाढल्या आहेत. सर, एक जे मिनिट, रस्ते त्यांना जे त्यांचं रस्ते म्हणणं ज्या पूर्ण करू अवस्थेत द्या. आधी हा, होते, बोला. त्याच अवस्थेत 5 वर्षांमध्ये त्याच अवस्थेत राहिलेत. हा जे टॅक्स पेअर आहेत, त्यांना काय रिलीफ मिळतोय या सरकारकडून, जे तुमचं 5 वर्ष उत्तम सरकार झालंय? बस त्यांचा माझा मूळ हाच प्रश्न हा आहे की टॅक्स तुम्ही आम्ही देत आहोत आणि फायदा तुम्ही दुसऱ्या कुणाचा करतात. मग टॅक्स पेअरचा काय फायदा आहे? पहिली गोष्ट 200 युनिट सगळ्यांसाठी फ्री आहेत. जर तुम्ही ग्रेटर कैलाशमध्ये राहत असाल आणि जर तुमचा वापर 200 युनिटपेक्षा कमी आहे आणि अशा माझ्याकडे खूप केसेस आहेत, जिथे नवरा-बायको आहेत, जे वृद्ध आहेत, त्यांची 200 युनिटपेक्षा कमी येत आहे. पण ग्रेटर कैलाशमध्ये मोठ्या कोटींमध्ये राहतात, त्यांना पण फ्री आहे. सगळ्यांना फ्री आहे. भले श्रीमंत असो किंवा गरीब असो, सगळ्यांना फ्री आहे. 200 युनिटपेक्षा जास्त वापराल तर सगळं लागतील तुम्हाला. तर यामागे एक छोटासा विचार असा आहे, की जे लोक वीज कमी वापरतील, की पॉवर कमी वापरतील, तुमचं 250च्या वर जात असेल, थोडा प्रयत्न करा की 200 पेक्षा खाली आणण्याचा, ज्यामुळे पॉवरचं सेव्हिंग होईल. पहिली गोष्ट. पण जो एक ओव्हरऑल क्वेश्चन फ्री बीजचा आहे, की फ्री का देत आहेत? फ्री का देत आहेत? हो हा हो, पण पण एक त्यांचा मूळ प्रश्न हा आहे की इन्कम टॅक्स ते हां, देत हां. आहेत आणि फ्री त्यांना मिळत आहे जे टॅक्स नाही देत. नाही, एकतर फार चुकीची धारणा आहे, की कोणी टॅक्स देत नाही ह्या देशामध्ये. गरीबातला गरीब माणूस टॅक्स देत असतो. जीएसटी सगळे देत आहेत. जेव्हा एक गरीब माणूस बाजारातून माचीस खरेदी करतो, पेन्सिल खरेदी करतो, पेन खरेदी करतो, काहीही खरेदी करतो, धान्य खरेदी करतो, भाजी खरेदी करतो, तो जीएसटी देत असतो. जीएसटी सगळ्या गोष्टींवर लागला आहे. तर टॅक्स सगळे लोक इन्कम टॅक्स बद्दल बोलत आहेत. इन्कम टॅक्स तर 1% तुम्ही तर आहे. एक्सपर्ट आहात इन्कम टॅक्सचे, तुम्हीच 1% सांगा. लोक देत आहेत इन्कम टॅक्स. हां. पहिली गोष्ट, जीएसटी जास्त मोठा आहे इन्कम टॅक्सपेक्षा. पण एक मोठा प्रश्न फ्री बीजचा उचलला जात आहे. आम्ही लोकांनी काय केलंय, आमच्याकडे पैसे कुठून आले या सगळ्या फ्री गोष्टींसाठी? आम्ही एकच गोष्ट केली. आम्ही भ्रष्टाचार संपवून टाकला. भ्रष्टाचार संपवल्याने तो पैसा शिल्लक राहिला. तो पैसा खूप मोठ्या प्रमाणात उरला आमच्याकडे. बघा, जर का आम्ही फ्री गोष्टी जर दिल्या असत्या, तर तुमचा टॅक्स वाढवला असता. तर तुम्ही म्हणाला असतं की केजरीवाल लबाडी करतोय, एका खिशातून काढतो आणि दुसरीकडनं काढून देतोय. आम्ही 12% वॅट जो असायचा त्याला 5% वरती आणला, सगळ्या गोष्टींवरचा पहिल्याच वर्षी. तर तुमचा टॅक्स पण कमी केला. आमच्या सरकारने बजेटमध्ये नुकसान नाही दाखवलं. दिल्ली सरकारचा सीएजीच्या आधी 1 महिना रिपोर्ट आला आहे. पूर्ण देशामध्ये दिल्ली सरकार एकमेव सरकार आहे जे प्रॉफिटमध्ये चाललं आहे. बाकी सगळेच राज्य सरकार तोट्यात चालली आहेत. केंद्र सरकार तोट्यात चाललं आहे. सीएजीने असे पण लिहिलंय की दिल्ली सरकार केवळ मागच्या 5 वर्षांमध्ये फायद्यामध्ये चालू आहे. त्याआधी नुकसानामध्ये चालू होतं. तर आम्ही सरकारला पण फायद्यामध्ये ठेवलं आहे. कुठूनही लोन घेतलं नाही आम्ही. तर मी जो पैसा वाचवलाय भ्रष्टाचार थांबवून, त्या पैशाला अनावश्यक खर्चापासून वाचवून त्या पैशाने मी जनतेला त्यांची सुविधा देत आहेत. आता गुजरातचे चीफ मिनिस्टरने आपल्यासाठी एक प्रायव्हेट विमान खरेदी केलं आहे 190 करोड रुपयांचं. पण मी माझ्यासाठी विमानही खरेदी केलं नाही. त्याच 190 करोड रुपयांमध्ये यांचं वीज फ्री केली, पाणी फ्री केलं. विचारा तुम्ही यांना. नाही. तुम्ही जर विमान खरेदी केलं असतं तर त्याने काय भवानाला जाणार? दिल्लीमध्ये तर विमानाची गरज नाहीये. तुमच्यावरती हेलिकॉप्टर लँड केलं असतं, मी किती ट्रॅफिक मधून अडकून आलोय. मी माझ्या घरातून हेलिकॉप्टर मधून उडून तुमच्या छतावर उतरलो असतो. ना तर तुमच्या घरामध्ये हेलिकॉप्टरसाठी जागा आहे ना माझ्या छपरावरती. पण त्यांचा मूळ प्रश्न एक ज्याचा गाभा हा आहे की जो इन्कम टॅक्स देत आहे त्याच्यासाठी काय केलंय तुम्ही? सगळ्यांसाठी केलं. यांच्या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत, स्ट्रीट लाईट्स लागले आहेत. फरिश्ते स्कीम तुम्ही ऐकलंय? फरिश्ते स्कीमचं ऐकलंय? फरिश्ते स्कीममध्ये जर दिल्लीच्या आत कोणताही ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट कोणाचाही होऊ शकतो, भले श्रीमंत असो किंवा गरीब. जर कोणाचाही ऍक्सिडेंट झाला
नॉर्मली आधी लोक संकोच करायचे की त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी. त्यांना वाटत होतं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर हॉस्पिटल आपल्या डोक्यावर बिल मारतील. हॉस्पिटलवाले म्हणतील आधी ॲडव्हान्स जमा करा. आता आम्ही काय केलं, तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, सगळा खर्च दिल्ली सरकार करेल. आम्ही 3,000 लोकांचे जीव वाचवले आहेत. तर दिल्लीमध्ये शाळांमध्ये, प्रायव्हेट शाळांमध्ये 5 वर्षांपासून फीज नाही वाढवू दिली आम्ही. यामध्ये यांनाही फायदा झाला, सगळ्यांचाच फायदा झाला. अच्छा, इतकी चांगली कामं जर तुम्ही केली आहे, मग लोकसभेच्या इलेक्शनमध्ये 7ही सीट हरलात, 3ऱ्या नंबरवर आलात. त्याचं त्याचं कारण हे आहे की देशाच्या आत आता लोकसभेला आणि विधानसभेला वेगवेगळ्या नजरेने पाहत आहेत. जसं ओडिसाचंच बघा ना. ओडिसाची लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक एकाच दिवशी झाली. एक मतदार जेव्हा बूथमध्ये गेला तर 2 मशिनी समोर होत्या. त्याने एकामध्ये दुसरं बटन दाबलं, दुसऱ्यामध्ये तिसरं बटन दाबलं. पण ओडिसामध्ये दिल्लीमध्ये त्यांनी जेव्हा कॉर्पोरेशनचं झालं तेव्हाही तुम्ही बाहेर पडलात. कॉर्पोरेशनच्या निवडणुकीची जरा दुसरी कारणं ही काय होती. गोष्ट झाली. जनता मालक आहे. जनतेने हरवलं तर हारलो आम्ही. मग यावेळेस तुम्हाला अपेक्षा आहे की जनता तुम्हाला पुन्हा जिंकून देईल? जनता मालक आहे जे ते तर मला तुम्हाला असं विचारायचंय की जे निर्भयाच्या आरोपींना फाशी होणार होती ती पुन्हा टाळली गेलीये आणि तिचे आई बाप 4 तास बसून वेट करत राहिले आणि त्यांना कळलं की फाशी मिळणार नाही, ते मोठमोठे निरडत होते. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे की याच्या मागे जे आहे दिल्ली सरकारचा हात आहे फाशी टाळण्याच्या मागे. तर माहित याबद्दल नाही ते तुमचं असं काय का म्हणत म्हणणं आहे? आहेत. दिल्ली सरकारचा यामध्ये काही रोल नाहीये. त्यामध्ये काय झालं की जी एक्झिस्टिंग आपली लीगल प्रोसेस आहे, त्याच्या वकिलांनी त्या लीगल प्रोसेसचा चुकीचा वापर केला. आधी एका तरुणाने जो कोणी एक गिल्टी आहे, त्याने मर्सी पिटिशन टाकली. त्याचं रिजेक्ट झालं, फाशीची तारीख मिळाली, मग दुसऱ्याने टाकली. पुन्हा त्याची रिजेक्ट झाली, मग तिसऱ्याने टाकली. चौघांनी एकत्र नाही टाकली. तर ते त्या प्रोसेसचा चुकीचा वापर करत आहेत. आता केंद्र सरकार पण यावर विचार करत आहे, कोर्टही विचार करत आहे, आम्ही विचार करतोय आणि यावर लागू केलं जाणार आहे की या सगळ्या नियमांना बदललं जावं. जेणेकरून एकदा का जर हे सिद्ध झालं की हा गिल्टी आहे, तर याने रेप केला आहे, तर याला फाशी झाली आहे, तर त्या प्रोसेसचा ते चुकीचा वापर करू शकणार नाहीत आपली फाशी डिले करण्यासाठी. ही फक्त त्यांच्यासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की इतका अक्षम्य अपराध झाला आहे 16 डिसेंबरला. तो आजपर्यंत 7 वर्ष झाले आहेत. आजपर्यंत त्या लोकांना फाशी नाही मिळाली. आता मला पण वाटत आहे की सगळ्या लोकांना वाटत आहे की लवकरात लवकर फाशी मिळावी. पण त्यांच्या वडिलांचा जो उल्लेख ही करत होती, त्यांच्या वडिलांनी म्हटलं, फाशी कधी होईल हे सांगणं कठीण आहे, पण यासाठी जबाबदार केजरीवाल आहेत, आणखी कोणी नाही. हे चुकीचं बोलत आहेत ते. म्हणजे ते असं म्हटलं पाहिजे की यामध्ये माझा काय रोल आहे सांगा ना? दिल्ली पोलीस माझ्या त्यांना अंडर जे नाही. सांगितलं गेलं त्यांनी म्हटले की 4 तास जे लोक कोर्टामध्ये बसले होते, राहुल मेहराने जो दिल्ली सरकारचा वकील आहे त्याने येऊन उलट आरोपींची बाजू घेतली होती. नाही, त्यांनी कोणत्याही आरोपीची बाजू घेतली नाहीये. त्यांना कायदा विचारला गेला. त्यांनी कायद्याला त्या कोर्टाच्या समोर ठेवलं होतं. राहुल मेहराचा यामध्ये कोणताही रोल नाहीये. यामध्ये आमचा काही रोल नाहीये. पोलीस आमच्या अंडरमध्ये नाहीये. लॉ अँड ऑर्डर आमच्या अंडरमध्ये येत नाहीये. आमच्या जवळ केवळ केंद्र सरकारच्या फाईल्स येत असतात. आम्ही जेलमध्ये पाठवून देत असतो. जेलच्या फायली येत असतात. आम्ही केंद्र सरकारला पाठवत असतो. आमचा यामध्ये काही रोलच नाहीये आणि त्यामध्ये 24 तासांपेक्षा कमी वेळ लागत असतो आमच्या फाईल्स. आम्ही केवळ दिल्ली सरकारचं काम केवळ पोस्ट ऑफिससारखं आहे. बाकी काहीच नाहीये. मग काय केलं जाऊ शकतं असा यामध्ये अपराध नियम जर बदलावे कोणी- लागतील. या पूर्ण एपिसोडमधून एकच शिकण्यासारखं आहे. हे खूपच सिरियस प्रकरण आहे. शिकून त्यातून आम्हा लोकांना नियम बदलावे लागणार आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये या प्रकारे कोणत्याही कायद्याचा चुकीचा वापर करू शकणार नाही. तर इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. तुमच्या पक्षाचे MLA अमानतुल्ला खान ते शर्जील बरोबर दिसून आले. शर्जील कोण, जो म्हणतो या देशाला तोडून टाका. तुम्हाला तर आठवत असेल ना, अमानतुल्ला खान यांनी एक मोठं भाषण दिलं होतं ज्यामध्ये त्यांनी खूप भडकवण्याच्या गोष्टी केल्या होत्या. जर अमानतने काही गडबड केली असेल तर अटक करा, त्याच्यावर FIR करा, त्याला जेलमध्ये पाठवा. कोणी अडवले तुम्हाला? वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप आहे की हे देशाच्या शत्रूंची साथ देत आहे. अरविंदजी, होम मिनिस्टर अमित शाह असं म्हणतायत की अरविंद केजरीवाल आणि पाकिस्तानचे वजीर आझम इम्रान खान यांची भाषा एकसारखी आहे. जे इम्रान खान बोलत आहेत तेच अरविंद केजरीवालही बोलत आहेत. जे केजरीवाल बोलत आहेत तेच इम्रान खान बोलत आहेत. तेही पुरावे मागतायत, हेही पुरावे मागतायत. काहीही बोलत असतात. आता जेव्हा काहीच चालत नाहीये त्यांचं दिल्लीच्या निवडणुकीमध्ये, तर मग इम्रान खानला घेऊन आले, पाकिस्तानला घेऊन आले. याचा काही अर्थच नाहीये. त्यांच्याजवळ मुद्देच नाही, नाहीयेत काही. इम्रान खानचे मंत्री आहेत फवाद खान,
त्यांनी म्हटलंय की मोदीजींना हरवा दिल्लीच्या निवडणुकीमध्ये. मी त्यांना जोरदार उत्तर दिलंय. मी त्यांना म्हटलं की मोदीजी आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत. ते माझेही पंतप्रधान आहेत. आणि आमच्या देशाची निवडणूक आमचा अंतर्गत गोष्ट आहे. जो देश पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यांच्याकडून आम्हाला कोणताही सल्ला नको आहे. आणि आमच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणं बंद करा. पण हे तर तुम्ही आज म्हणत आहात. 7 महिन्यांपूर्वी तुम्ही मोदीजींबद्दल काय काय म्हटलं होतं ते मी तुम्हाला जरा ऐकवतो. मोदी ने पाकिस्तानियों के साथ सेटिंग कर रखी है. मोदी ने आतंकवादियों के साथ सेटिंग कर रखी है. उसकी पोल खोलने की जरूरत है दोस्तों. आज जब आप गांव के अंदर में जाओगे, कुछ लोग भ्रमित हैं. कुछ लोग कहते हैं मोदी राष्ट्रवादी है. कुछ लोग कहते हैं मोदी देशभक्त है. आज आपकी जिम्मेदारी है जाके कहना कि मोदी जैसे बड़ा देशद्रोही कोई नहीं है दोस्तों. हो. प्रधानमंत्री तर तेव्हाही होते. तुम्ही म्हणत होता त्यांनी पाकिस्तानींबरोबर सेटिंग करून ठेवली आहे. तर ही आमची अंतर्गत बाब आहे. ते आपल्या देशातलं प्रकरण आहे. हो. निवडणुकीच्या दरम्यान ते आम्हाला काहीही म्हणत असतात. आम्ही त्यांना काहीही म्हणत असतो. पण पाकिस्तानला आमच्या निवडणुकीदरम्यान ढवळाढवळ करण्याचा काही अधिकार नाहीये. आज अमित शहाजी मला काहीही म्हणू शकतात. मी अमित शहाजींना काहीही म्हणू शकतो. मी मनोज तिवारींना काही म्हणू शकतो. पाकिस्तानी आमच्यामध्ये काहीही बोलू शकत नाही. हे आमचं आहे. तुम्ही असं म्हणू शकता की पाकिस्तान बरोबर सेटिंग आहे. म्हणजे जेही तुम्ही क्लिप चालवली आहे, त्या क्लिपच्या आधी आणि नंतरमध्ये जे काही म्हटलं आहे, ते एक पर्टिक्युलर कॉन्टेक्स्टमध्ये म्हटलं गेलंय. तर माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, की जेव्हा निवडणूक होत असतात, निवडणुकीच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोप अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी चालत असतात. पण ते 2 पक्षांमध्ये चालू असतं. भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस आहे, आम आदमी पार्टी आहे. हे सगळे पक्ष ह्या देशाचा हिस्सा आहे. आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही आहोत, विरोधी आहोत, विपक्ष आहोत. जेव्हा पाकिस्तानची गोष्ट येत असेल तेव्हा आम्ही तिघे एक होऊन जातो. मग आम्ही तिघे एक होऊन पाकिस्तानसोबत लढत असतो. पण पाकिस्तान आमच्यामध्ये जर म्हणत असेल याला जिंकून द्या, तर ते नाही चालणार. पाकिस्तान आमच्यामध्ये ढवळाढवळ नाही करू शकत. तुम्ही म्हणताय की अमित शहा काहीही म्हणू शकतात. त्यांनी काय म्हटलंय मी तुम्हाला सांगतो. अमित शहाजींनी म्हटलंय 2 वर्षांपूर्वी JNU मध्ये भारताचे तुकडे तुकडे होतील अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोदीजींनी घोषणा देणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं. तर केजरीवाल त्यांच्या सपोर्टमध्ये पोहोचले होते. त्यांच्यावर खूप मोठा अन्याय मी होतो. कधी गेलो होतो? JNU ला गेला होतात ना. त्यांच्या स्वप्नामध्ये आलो होतो मी. हल्ली रोज सकाळी सकाळी जेव्हा अमितजी शहाजी उठतात त्यांना स्वप्न येत असतं माझं. त्यांनी असंही म्हटलंय की आम्ही 14 जानेवारी 2019ला पोलिसांनी या प्रकरणामध्ये चार्जशीट फाईल केली होती. दिल्ली सरकारकडून परवानगी मागितली देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी कन्हैया कुमार आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात. पण आजपर्यंत परवानगी नाही मिळाली. त्यांना 3.5 वर्ष लागले ही चार्जशीट फाईल करण्यासाठी. नाही, व्हिडिओ तुम्हाला 2 समोर वर्ष आला का होता. लागले परमिशन एक देण्यासाठी? मिनिट मी काहीतरी विचारतोय. हं. व्हिडिओज होता. व्हिडिओमध्ये हे म्हणत होते की अमुक तमुकने काहीतरी म्हटलं. व्हिडिओचा सरळ पुरावा होता. चार्जशीट 4 दिवसामध्ये फाईल झाली असती. 3.5 वर्षांपर्यंत ते या चार्जशीटवर काय करत होते? ते सामील आहेत त्यांना. पुढच्या वेळेस जेव्हा ते आपकी अदालतमध्ये येतील बरं. तेव्हा त्यांना विचारा की केजरीवाल आरोप लावत होते की तुम्ही तुकडे तुकडे गँगसोबत सामील आहात म्हणून. तुम्ही 3.5 वर्ष लावले त्यांच्या फाईलसाठी. पण आज तर तुम्ही आला आहात ना. तर आज मी विचारतोय की जेव्हा त्यांनी 14 जानेवारी 2019ला चार्जशीट फाईल केली होती, त्यानंतर तुम्ही अजूनपर्यंत लीगल ओपिनियन तर घेतात. त्यांना 3.5 वर्ष त्यांना लागले. थोडा वेळ आम्हाला पण लागेलच ना. पण मी 13 वेळा याची सुनावणी टाळली गेली होती. सिरियस नोटमध्ये सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये संपूर्ण जी परमिशन दिली जाते त्यामध्ये आमचा काही रोल नसतो. प्रॉसिक्युशन डिपार्टमेंट आमचं असतं जे की कम्प्लिटली इंडिपेंडंट असतं. सरकारचं इंडिपेंडंट व्ह्यू घेत असतं. तर यामध्ये त्या वकिलांचा सल्ला घेत आहोत. तो जो काही सल्ला देत आहेत. पण मला हे सांगितलं गेलं जेव्हापासून हा मुद्दा या निवडणुकीमध्ये उचलून धरला जातोय, मला समजलंय त्यांचं असं म्हणणं आहे की लवकर याच्यावर निर्णय घेऊन कोर्टामध्ये सादर करण्यात येईल. पण यामध्ये आमचा काहीही हस्तक्षेप नाहीये. आमचा काही रोलच नाहीये. शाहीन बागमध्ये तुमचा काही रोल नाही. अजिबात नाहीये.
मनीष सिसोदिया यांनी म्हटलं की आम्ही शाहीनबाग बरोबर उभे आहोत. मी हे क्लिअर सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, या देशामधली एकता, अखंडता आणि बंधुत्वासाठी जो कोणी उभा आहे, त्याच्याबरोबर केजरीवाल उभा आहे. आणि या देशाचे तुकडे तुकडे करण्याची गोष्ट, या देशाच्या आत द्वेष पसरवण्याची गोष्ट, या देशाचे विभाजन करण्याची गोष्ट जो कोणी करत आहे, त्याच्या सगळ्यात मोठा दुश्मन केजरीवाल आहे. दुसरी गोष्ट, शाहीनबागमधले काही लोक आमच्याजवळ आलेत. त्यांनी म्हटलं की आमची दुकानं बंद पडली आहेत इतक्या दिवसापासून, रस्ते बंद पडले आहेत इतक्या दिवसांपासून, तिथून ॲम्ब्युलन्स नाही जाऊ शकत आहे. एक दिवस ॲम्ब्युलन्स थांबवली गेली. तिथून मुलांची बस नाही जाऊ शकत आहे. मुलांच्या एक्झाम्स येणार आहेत आता. मुलांना खूप त्रास होत आहे, रस्ते बंद पडले आहेत. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही गृहमंत्र्यांसोबत चर्चा करून त्यांना पाठवा, ज्यामुळे ते चर्चा करून हे सोडवतील, यांचे रस्ते उघडतील. याने तुम्ही का नाही आणि उघडून देत? माझ्या हातातच काही नाहीये भाऊ. मी तर ना तर माझ्याजवळ लॉ अँड ऑर्डर आहे. ते लोक बसले आहेत. काल मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं होतं. टीव्हीवर तुमचा एक पत्रकार गेला होता त्या तिकडे. सौरभ शर्मा तिथे सौरभ गेले होते. शर्मा 3-4 तास त्यांनी कदाचित घालवले होते तिथे. त्याच दिवशी त्या सगळ्यांसोबत चर्चा केली. सगळे लोक म्हणत होते की अमित शहाजींनी यावे, आमच्याशी चर्चा करावी. तर अमित शहा यांनी गेलं पाहिजे. CANRच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये जे काही आहे ते आहे. त्यांना त्यांच्याशी चर्चा करावी, चर्चा करून सोडवावं. जर आपल्या देशाचे गृहमंत्री एक रस्ता नाही मोकळा करू शकत, तर ते कसले गृहमंत्री ना? बघा, हा आरोप यासाठी लागतोय, शर्जील इमाम ज्याला पोलिसांनी अटक केलं, 48 तास लागले होते त्यांना. आमची दिल्ली पोलीस आमच्याजवळ असती ना, तर 2 तासाच्या आत अटक केलं असतं त्याला. तुम्ही डिमांड केली होती ना होम मिनिस्टरना की अटक करून घ्या, करून घेतलं. पण म्हणजे तुम्ही- आम्ही डिमांड केल्यावर केलं. म्हणजे तुमच्या- वेट करत होते आमचा. तुमच्यावर आरोप यासाठी लागतोय की तुमच्या पार्टीचे MLA अमानतुल्ला खान ते शर्जील बरोबर दिसून आले. शर्जील कोण? जो म्हणतोय या असमला वेगळं करा, जो म्हणतोय दिल्लीच्या लोकांचं दूध बंद करा, दिल्लीच्या लोकांचं पाणी बंद करा, या देशाला तोडून टाका. आम्ही त्यांना निक्षून सांगितलं होतं की याला लगेच अटक करा, याला कठोरात कठोर शिक्षा द्या. आम्ही तर म्हटलं होतं. मग तुमच्या पक्षाच्या MLA साठी नाही कुठे आहे? म्हटलं दाखवा असं ना. की पकडा, मी तुम्हाला व्हिडिओ हो, एकदा दाखवा. दाखवू शकतो. बरं झालं व्हिडिओ घेऊन आलो, तुम्ही तर मागितलंच. हा शर्जील आहे बघा. मैं आप लोगों से पूछना चाहता हूँ आणि ते अमन अजीज दोघे तर भांडण करत आहेत ना. भांडण नाही करत आहेत. तो त्याच्याकडनं माईक ओढून घेत बोलत आहे ना. आता अमानतने माईक खेचून घेतला त्याचा. हे शाहीनबागचं आहे, जिथे जनता उभी आहे. तर स्टेजच्या वर तो पण उभा आहे, हा पण उभा आहे ना. आणि याने माईक खेचून शर्जील आता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत. त्याने माईक खेचलाय अमानतुल्लाचा, त्याने बोलायला नाही दिलं त्याला. तुम्हाला तर आठवत असेल ना, अमानतुल्ला खान यांनी एक मोठं भाषण दिलं होतं, ज्यामध्ये त्यांनी खूप भडकवण्याच्या गोष्टी केल्या होत्या. जर त्यांनी काहीही चुकीचं म्हटलं होतं, पोलिसांनी FIR करायला हवी होती ना. पोलिसांनी शाहीनबागच्या प्रकरणामध्ये जी FIR केली त्यामध्ये अमानतचं नाव नाही आहे. जर अमानतने काही गडबड केली असती, त्याला अटक करून घ्या, त्याच्यावर FIR करा, त्याला जेलमध्ये पाठवा. कोणी मनाई केली आहे? तुम्ही जर BJPच्या MPचं वक्तव्य ऐकलं तर त्यांनी म्हटलं की अरविंद केजरीवाल आतंकवादी आहेत. मी आतंकवादी दिसतोय का तुम्हाला? मी परवा यांना म्हटलं होतं, की यांच्या काही मंत्र्यांनी, यांच्या काही नेत्यांनी की केजरीवाल प्रवेश आतंकवादी. वर्मा आणि मनोज तिवारी या दोघांनी. यांनी म्हटलं होतं की केजरीवाल आतंकवादी आहे. मला पण खूप दुःख झालं. दिल्लीच्या प्रत्येक मुलाच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था मी केली आहे. कोणी आतंकवादी मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था करतो का? दिल्लीच्या कोणत्याही कुटुंबामध्ये कोणी आजारी पडलं, त्याच्या इलाजाची व्यवस्था मी केली आहे. आतंकवादी लोकांचा इलाज करतो का? मी दिल्लीच्या 40,000 वृद्धांना तीर्थयात्रा घडवली आहे. हरिद्वार, ऋषिकेश, द्वारका, शिर्डी. आतंकवादी तीर्थयात्रा घडवतात का? देशातले जितके दिल्लीचे राहणारे शिपाई बॉर्डरवर शहीद होत आहेत, त्यांच्या कुटुंबांना 1-1 करोड रुपयाचा सन्मान राशी दिली आहे. त्यांच्या कुटुंबासाठी मी हे केलं आहे. आम्ही काळजी घेतली आहे. कोणताही आतंकवादी शहीदांसाठी असं काही नाही करत. त्या दिवशी जेव्हा मी संध्याकाळी माझ्या घरी गेलो, मी माझ्या आईवडिलांसोबतच राहतोय. तर रोज संध्याकाळी जेव्हा मी घरी जातो तर थोडा वेळ त्याच्यासोबत बसतो. पूर्ण दिवसभराची चर्चा करत असतो. ते खूप दुःखी होते त्या दिवशी. ते बोलले सकाळपासून टीव्हीवर चालू आहे केजरीवाल आतंकवादी आहे, केजरीवाल आतंकवादी आहे. ते म्हटले की केजरीवाल कट्टर देशभक्त आहे. केजरीवाल आतंकवादी असू शकत नाही. आता देशभक्ताने
सर्जिकल स्ट्राईकचे नाही, पुरावे एक मिनिट. मागितले होते. एक मिनिट. तर मी दिल्लीच्या जनतेला मी मागच्या 5 वर्षामध्ये दिल्लीच्या जनतेचा मुलगा म्हणून काम केलं आहे. त्यांची वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य त्याचा मी हिशोब वगैरे ठेवला आहे. प्रत्येक अ, जेवढं आतापर्यंत जीवन मी जगलो आहे, मी तन, मन, धन सगळं काही देशासाठी न्यौछावर केलं आहे, वाहून दिलं आहे. इन्कम टॅक्समध्ये कमिशनरची नोकरी करत होतो. करोडो रुपये कमवू शकलो असतो. मी कमिशनरची नोकरी सोडून अण्णांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. 2013 मध्ये तुम्हाला आठवत असेल 2 वेळा मी उपोषण केलं होतं. 15-15 दिवस उपाशी होतो मी. मी डायबिटीज पेशंट आहे. दिवसातून 4 वेळा इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं मला. आणि कोणताही डॉक्टर तुम्हाला सांगेल की जो डायबिटीजचा पेशंट आहे, जो इन्सुलिनवरती अवलंबून आहे, तो 4 तास जर उपाशी राहिला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. मी 15 दिवसांपर्यंत उपोषण केलं होतं. परमेश्वराची कृपा आहे की मी जिवंत आहे. तर मी माझा जीव पणाला लागला होता देशासाठी आणि हे लोकं म्हणतात की मी आतंकवादी आहे. तर मी दिल्लीच्या जनतेला विचारू इच्छितो की ते मला त्यांचा मुलगा मानतात का? की मला आतंकवादी मानतात? भारताचे गृहमंत्री अमित शाह त्यांनी म्हटलं की अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीला मत देऊ नका. जर हे सत्तेमध्ये आले तर दंगे होतील आणि दिल्ली सुरक्षित नाही राहणार. बघा झालंय काय माहिती का, यांच्याजवळ या निवडणुकीमध्ये काही मुद्दा नाहीये. काहीही शिल्लक नाही त्यांच्याकडे. ना यांच्याजवळ दिल्लीच्या जनतेने ना एमसीडी दिली होती. भाई एमसीडीचं काम तुम्ही सांभाळा. आज देशाच्या दिल्लीच्या आता तुम्ही पाहत असाल एमसीडीची काय अवस्था आहे. कचऱ्याची काय एक स्वच्छतेची जबाबदारी नाही घेतली. यांच्या प्रायमरी शाळेमध्ये जाऊन बघा जरा किती वाईट अवस्था आहे. स्वच्छतेची काय अवस्था आहे? मी अमित शाह यांना हे सांगू इच्छितो की रोज तुम्ही दिल्लीच्या लोकांनी मिळून 2 करोड लोकांनी मिळून 5 वर्षामध्ये दिल्लीला सांभाळलं आहे. हे केजरीवालने नाही केलंय. वीज, पाणी, शाळा, हॉस्पिटल ह्या सगळ्यांसोबत मिळून काम केलंय मी. तुम्ही रोज दिल्लीच्या लोकांची निंदा करण्याऐवजी तुम्ही इथे येऊन चांगली कामं दाखवा ना, की आम्ही दिल्ली पोलिसांची जबाबदारी घेतली होती, आमची दिल्ली पोलिसमध्ये हे केलंय, आम्ही एमसीडीमध्ये हे केलंय, आम्ही डीडीएमध्ये हे केलंय. यांच्याजवळ काही मुद्दाच नाहीये. हे केवळ आणि केवळ हिंदू मुसलमानच्या नावावरती निवडणूक लढवू इच्छित आहेत. दिल्लीची जनता खूप हुशार आहे. त्यांनी पाहिलं आहे की पहिल्यांदा एक सरकार आलंय की ती त्यांच्या मुद्द्यावरती चर्चा करत आहे. त्यांच्या कुटुंबाच्या मुद्द्यावर चर्चा करत आहे. त्यांच्या विजेची काळजी घेत आहे, पाण्याची काळजी घेत आहे. 24 तास वीज पुरवठा दिला आहे आम्ही. पूर्ण देशामध्ये कोणत्या शहरामध्ये 24 तास वीज नाहीये. तर त्यांच्याजवळ काही मुद्दाच शिल्लक नाहीये. कधी शाहीनबाग उचलून धरतात, कधी हिंदू मुसलमान करतात, तर कधी पाकिस्तान घेऊन येतात. केवळ आणि केवळ मुद्द्यावर भटकण्याचा प्रयत्न करत असतात. पण दिल्लीची जनता खूप हुशार आहे, ते सगळं पाहत आहेत. आज मी एक व्हिडिओ पाहत होतो, एका टीव्ही चॅनलने आणखीन एक व्हिडिओ चालवला होता. त्यामध्ये एका माणसाला विचारलं होतं की तो म्हणाला की आम्ही जन्मताच बीजेपीवाले आहोत. माझे वडील जेलमध्ये गेले होते एमर्जन्सीच्या काळामध्ये, जनसंघवाले होते. तो म्हणाला की माझा मुलगा सरकारी शाळेमध्ये शिकत आहे, माझ्या मुलाचं भविष्य बदल आहे केजरीवालने. म्हणतो की मी माझं मत केजरीवाललाच देणार. तर मग पत्रकाराने त्यांना विचारलं की पण हे शाहीनबाग, तर म्हटलं की हे शाहीनबाग 10 दिवसाचं प्रकरण आहे. जबरदस्ती उचलून धरलं या लोकांनी. शाहीनबाग 10 दिवसानंतर केजरीवालच कामी येणार आहे आमच्या. वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य तोच बघणार आहे ना. तर तुम्हाला वाटतं की 10 दिवसांनंतर हे शाहीनबागवाले लोक उठून जातील? मला तर वाटतं हे सगळं बीजेपी वालेच करत आहेत. बीजेपीनेच हा सगळा ड्रामा चालवला आहे. तुम्ही तर बीजेपी वाल्यांना म्हणत आहात मला वोट द्या. त्याचं कारण आहे. तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की कशा प्रकारे 5 वर्षाआधी दिल्लीच्या सरकारी शाळांची आणि इस्पितळांची किती वाईट अवस्था होती. 5 वर्षामध्ये याला व्यवस्थित केलं आहे आम्ही लोकांनी खूप मेहनत करून. भरपूर मेहनत केली आहे. आता जर तुम्ही दुसऱ्या पक्षावरून मत दिलं जर ते पुन्हा खराब करणार. मग माझ्यासाठी मत नाही मागत आहे. मी दिल्लीच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी यावेळेस सगळेजण मिळून झाडूला मत दिलं पाहिजे. आणि 5 वर्षामध्ये मी सगळ्यांची कामं केली आहेत. मी सगळ्यांचा मुख्यमंत्री आहे. मी बीजेपीवाल्यांचा मुख्यमंत्री आहे, मी काँग्रेसवाल्यांचाही मुख्यमंत्री आहे आणि आम आदमीवाल्यांचा पण आहे. मी सगळ्यांचा मुख्यमंत्री आहे. माझ्याकडे बीजेपीवाला आला, मी त्याचं काम केलं. काँग्रेसवाला आला, त्याचंही काम केलं. आणि 5 वर्षामध्ये मीच कामी आलोय, बीजेपीवाले काँग्रेसवाले नाही. जेव्हा तुमच्या मुलाची फीज वाढत होती तेव्हा तुमच्या शाळेवाले तर बीजेपी काँग्रेसवाले कामी नाही आले, तर केजरीवालच कामी आला होता तुम्हा लोकांच्या. तुमची फी मी कमी केली होती. जेव्हा तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडलं तर तुमच्या घरामध्ये 5 वर्षामध्ये कोणी आजारी पडलं, बीजेपी काँग्रेसवाला कामी आला नव्हता. मी तुमच्या मुलांच्या इलाजाची व्यवस्था केली होती इस्पितळामध्ये. 5 वर्ष मीच कामी आलो होतो. येणाऱ्या 5 वर्षामध्ये पण मीच कामी येणार आहे. मी कधीही सावत्र व्यवहार केला नाहीये असं म्हणून की तुम्ही बीजेपीचे आहात, तुम्ही काँग्रेसचे आहात, तुम्ही आम आदमी पार्टीचे आहात. तर मीच कामी आलो, मीच कामी येईल. तुम्हाला माझ्या कुटुंबाचा हिस्सा मानलाय मी.
आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. 2016 मध्ये तुम्ही तुमच्या ट्विट्स मध्ये 124 वेळा नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. 2017 मध्ये फक्त 33 वेळा तुम्ही मोदीजींचं नाव घेतलं. 1 मार्च 2017 नंतर मार्च 2018 पर्यंत एकदाही नरेंद्र मोदींचं नाव तुमच्या ट्विट मध्ये कुठेच उल्लेख नाही. 16च्या नंतर कमी होत गेलंय. हा याचं तर मग याचं गुपित काय? नाही, याचं काही गुपित नाहीये. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप आहे की हे विरोधकांच्या बद्दल खूप निरर्थक गोष्टी बोलत असतात. आता मी 2-4 गोष्टींची आठवण करून देतो तुम्हाला. 18 मे 2019चं एक वक्तव्य पाहिलं. BBC मध्ये तुम्ही म्हटलंय की बीजेपी मला माझ्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून मारून टाकू शकते. माझे सुरक्षा कर्मचारी बीजेपीला रिपोर्ट करतात. म्हणण्याचा अर्थ असा होता की इतके सगळे जे इन्सिडेंट झाले होते, जेव्हा माझ्यावर अटॅक केले गेले, तुम्ही तर इतके सिनियर पत्रकार आहात, कधी तुमच्या नजरेस आलं की कोणत्या मुख्यमंत्र्यावरती वारंवार इतके अटॅक झाले आहेत? असं का होत आहे? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की कारण की जे माझे पण सिक्युरिटी आहे, जे सगळे पोलीस आहे, ते सेंट्रल गव्हर्नमेंटला रिपोर्ट करत असतात. त्यावर आमचं काही कंट्रोल नाहीये. तर जे काही अटॅक झाले त्याची काही पडताळणी होत नसते, त्याचा काही परिणाम नाही निघत. असं कसं होऊ शकतं की एखाद्या मुख्यमंत्र्यावरती रिपीटेडली सरकारी फंक्शनच्या दरम्यान एक सरकारी फंक्शन होतं, त्यामध्ये स्टेजवर येऊन कोणीही इंट टाकून निघून गेला, असं कसं होऊ शकतं? आणि तिथे वरती सगळे ऑफिसर्स बसलेले आहेत, मोठे-मोठे डिग्निटीज बसले आहेत. असं कसं नाही होऊ हे तर शकतं? मी मान्य करतो की लोकशाहीमध्ये असं नाही नाही झालं झालं पाहिजे. पाहिजे. एका निवडून दिलेल्या प्रतिनिधीबद्दल अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या. पण आता तर तुमच्याजवळ सिक्युरिटी आहे खूप. त्यामध्ये नाही, ती सगळी सिक्युरिटी त्यांना रिपोर्ट करत असते. माझं हे म्हणणं आहे. तर त्यांना याच्याबद्दल भलेही त्यांना रिपोर्ट करा किंवा मला रिपोर्ट करा, त्यांची जबाबदारी आहे की दिल्लीच्या सिक्युरिटी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची सिक्युरिटी, मंत्र्यांची सिक्युरिटी त्यांना इन्शुअर करावं लागेल ना. आणखी एक वक्तव्य तुम्हाला आठवण करून देतो. हे 14 जानेवारी 2019ला तुम्ही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणत होतात, मोदी हिटलर आहेत. हे जर पुन्हा पॉवरमध्ये आले तर निवडणूक नाही ठेवणार. हे कॉन्स्टिट्यूशन बदलून टाकतील. पण निवडणूक तर ठेवली आहे. तुम्ही लढत आहात निवडणूक. जसं मी म्हटलं की निवडणुकीच्या दरम्यान जे पण ते देखील आरोप प्रत्यारोप करत असतात, आम्ही पण आरोप प्रत्यारोप करत असतो. 18 मार्च 2016. आता ही तर निवडणुकीची संधी नव्हती. चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, सगळे जजेस होते. तुम्ही म्हटलंय मी जजेसना आपसात चर्चा करताना ऐकलंय की त्यांचे फोन टॅप केले जातात. खूप बोलत असतात. तुम्हाला पण सांगत असेल, तुम्ही स्माईल करत आहात. मला तर कोणी नाही सांगत. कित्येक जजेस बोलत असतात. लोकांचे फोन टॅप केले तर जात तुम्ही असतात. म्हणताय सरकार हेरगिरी करत आहे. हं. मग तुमची सुद्धा करत असतील. नक्कीच करत असतील. आधी काँग्रेस करून घ्यायची, आता बीजेपी करून घेते. तर मग तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही सुद्धा कोणाची हेरगिरी करून घेता? माझ्याजवळ नाहीच आहे ना. आमच्याकडे ना पोलीस आहे, ना लॉ अँड ऑर्डर आहे, ना क्रिमिनल ते आहे. आता 15 डिसेंबर 2015ला तुमचं मी एक करून मागेच जातोय. जेव्हा मोदी माझा सामना राजकारणामध्ये नाही करू शकले, तर भ्याडपणावर उतरले, सीबीआय पाठवून दिली. मोदी सायकोपॅथ आहेत. मागच्या 5 वर्षांमध्ये ज्या प्रकारे आम्हा लोकांचा छळ केला गेला आहे, माझ्या ऑफिसवर सीबीआयची रेड पडली. माझ्या घरावर दिल्ली पोलिसांची रेड पडली. माझ्या बेडरूममध्ये दिल्ली पोलीस येऊन सगळं काही शोधून गेले. तुम्ही विचार करू शकता की सिटिंग चीफ मिनिस्टरच्या घरी त्याच राज्यातले पोलीस आणि काय आरोप होते? काही आरोप नव्हते. सिटिंग चीफ मिनिस्टरच्या बेडरूममध्ये पूर्णपणे तपासून गेले. तर त्याचा उद्देश काय होता? त्यांचा उद्देश होता की यार एखादी फाईल मिळावी, काहीतरी कागद वगैरे मिळावे, बेडरूममध्ये ठेवतात लोकं. मी कोणतेच कागद वगैरे ठेवत नाही. काही नाही मिळालं त्यांना, मी त्यांच्या नियंत्रणात नाही पण आलो. आता असं नेमकं काय झालंय? म्हणजे तुम्ही काही म्हणत नाही आहात, तेही काही म्हणत नाही, नाही. असं नाहीये. जेव्हा एखादा इश्यू उचलला गेला, तेव्हा मी चर्चा केली. असं इश्यू व्यतिरिक्त अशा प्रकारची चर्चा नाही, नाही मी थोडा केलेली. डेटा अॅनलाइज केलाय. 2016 मध्ये तुम्ही तुमच्या ट्विट्समध्ये 124 वेळा नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. उल्लेख केला म्हणजे टीका केली त्यांच्यावर. 2017 मध्ये फक्त 33 वेळा तुम्ही मोदीजींचं नाव घेतलं. 1 मार्च 2017 नंतर मार्च 2018 पर्यंत एकदाही नरेंद्र मोदींचं नाव तुमच्या ट्विटमध्ये कुठेच उल्लेख नाही. 18च्या नंतर. आता सुरुवात आहे, त्याचा अॅनलाइज मिळाला नाही अजून. हा डेटा तर तोपर्यंतच मिळू म्हणजे शकलाय. 16च्या नंतर ते कमी होत गेले हो. ना. याचं तर मग याचं गुपित काय आहे? नाही, याचं काही गुपित नाहीये. याचं काही गुपित का मग ते नाहीये. गुपित असं आहे की सांगायचं नाही, नाही? असं काही नाहीये. माझा उद्देश
माझा उद्देश केवळ आणि केवळ दिल्लीच्या लोकांचं काम करणं आहे. जसं मी एक उदाहरण देतो. जेव्हा एखादं काम अडकलेलं असायचं, त्यानंतर आम्हाला त्याची चर्चा करावी लागायची केंद्र सरकारशी, एल-जी साहेबांशी. जसं आधी सगळ्या फाईल्स आमच्या एल-जी साहेबांकडे जात असायच्या. तर सीसीटीव्ही कॅमेराची फाईल एल-जी साहेबांजवळ होती. 2-2.5 वर्षांपासून पेंडिंग पडली होती. जेव्हा आम्ही जात असायचो, आम्ही म्हणायचो, "सर करून टाका." ते म्हणत राहायचे, "हां, पुढच्या आठवड्यात नक्की करतो." पण ते करतच नव्हते. मग एक दिवस मी आणि मनीष गेलो आणि म्हटलं, की "सर करून टाका." ते म्हणाले, "पुढच्या आठवड्यात करून टाकतो." आम्ही म्हटलं, की "नाही, आम्ही इथेच बसलोय. आम्ही करूनच जाणार आज. तुम्ही 1 आठवडा घ्या, 2 आठवडे घ्या. आम्हाला काही काळजी नाहीये." 10 दिवस आम्ही आंदोलन केलं होतं. तुम्हाला आठवत असेल ना? तर याच लोकांची सीसीटीव्ही कॅमेराची फाईल क्लिअर करण्यासाठी, मोहल्ला क्लिनिक बनवण्यासाठी, यांची वीज स्वस्त करण्यासाठी, यांचं पाणी स्वस्त करण्यासाठी, त्यासाठी मी आधी तर हात जोडले आहेत, मग पाया पडलो आहे. मग जेव्हा काही काम बनत नाही, तेव्हा कधी-कधी आंदोलनही केलं आहे. तर आता हे बीजेपीचे लोक म्हणतायत की तुम्हाला कसं सरकार पाहिजे? काम करणारं सरकार पाहिजे की आंदोलन प्रदर्शन करणारं पाहिजे? तर काम करण्यासाठी, करून घेण्यासाठी कधी-कधी आंदोलन करावं लागतं. जितकी कामं आज एक गोष्ट सांगा, ज्या प्रकारची सरकारी शाळांमधलं परिवर्तन तुम्ही दिल्लीमध्ये पाहिलं आहे, बीजेपीच्या कोणत्या स्टेटमध्ये पाहिलं आहे का? इतक्या वर्षांपासून बीजेपीचं इतकं सरकार झालं आहे. कधी बीजेपीने कोणत्या बाहेरच्यांना तर सोडा, यूपी, हरियाणा, एम-सी-डीचंच घ्या ना, एम-सी-डीच्या शाळा कधी त्यांनी केलंय का? त्यांनी कधी हॉस्पिटल चांगलं केलंय का? त्यांनी त्यांचं एक राज्य घ्या, उत्तर प्रदेशमध्ये 24 तास वीज येते का? हरियाणामध्ये 24 तास वीज येते मग का? तुम्हाला तर खुश झालं पाहिजे की दुसऱ्या तर राज्यांचे चीफ मिनिस्टर, केंद्र सरकारचे मंत्री, एम-पीज इथे येतायत तुमचं काम हो. बघण्यासाठी. ते तर यावेळी दिल्लीच्या राजकारणामध्ये मोठा इंटरेस्ट घेत आहेत. या इतक्या सगळ्या पार्ट्या एकत्र झाल्या आहेत. याआधी दिल्लीमध्ये 3 पार्ट्या होत्या. बीजेपी, काँग्रेस, आम आदमी पार्टी. यावेळेस सगळे एकत्र आले आहेत. बीजेपी, काँग्रेस, आरजेडी, एलजेडी, जेडीयू, माहीत नाही काय-काय उचलून घेऊन आले पूर्ण देशामधून. हं. आणि यांचा एकच उद्देश आहे, केजरीवालला हरवणं. आणि जेव्हा त्याने काम नाही झालं, तर सगळे एकत्र होऊन जातील पक्ष. त्याच्याने काम नाही झालं, तर आता सगळे मुख्यमंत्री येत आहेत. परवा विजय रुपानी आले होते. एक सभा घेतली होती त्यांनी आणि खूप शिव्या देत होते मला. तर तिथे जनतेला नाही राहावलं गेलं. जनतेने उभे राहून विचारलं, की गुजरातमध्ये विजेचा दर काय आहे? म्हणाले ₹10 युनिट. मग म्हणाले आमच्या केजरीवालने तर फ्री करून ठेवलं इथे. तर म्हणाले, की आधी तुम्ही गुजरातमध्ये जाऊन तुमची वीज सांभाळा, मग आम्हाला भाषण द्या. काल खट्टर साहेब आले होते. खट्टर साहेब म्हणाले, तिथे तर ते मला शिव्या देत होते. तर तिथे जनतेने विचारलं, खट्टर साहेब, तुमच्या इथे वीज किती तास असते? तर ते म्हणाले 10 तास दिवसांमध्ये. तर म्हणाले केजरीवाल 24 तास वीज करून ठेवली इथे. तर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये जा, आधी तुमची वीज ठीक करा ना, मग इथे या. हे सगळे येत आहे, ह्यांचा केवळ एकच उद्देश आहे. मी म्हणत आहे, मी शाळा व्यवस्थित करेन, हे म्हणत आहे केजरीवालला हटवा. नाही. मी म्हणत आहे हॉस्पिटल व्यवस्थित करीन, हे म्हणत आहे केजरीवालला हटवा. यांचा एकच उद्देश आहे, मला हरवणं. दिल्लीचा विकास तुम्ही थांबवणं. म्हणालात शाळा व्यवस्थित करणार, हॉस्पिटल व्यवस्थित करणार. ते म्हणतायत केजरीवालला व्यवस्थित करणार. केजरीवालला हे व्यवस्थित करू शकतात. यांच्या हातामध्ये ती ताकद आहे. पण तुम्ही म्हणत आहात की सगळे पक्ष एकत्र झालेत, काँग्रेस, जेडीयू, बीजेपी. तुम्ही ते दिवस विसरलात जेव्हा तुम्ही कोलकातामध्ये गेला होता, तर तुम्ही सुद्धा ममता बॅनर्जी, शरद पवार सगळे एकत्र झाला होतात मोदींना हरवण्यासाठी. नाही. तर जनतेने आम्हाला हरवलं. जनता मालक आहे. लोकशाहीमध्ये जनता मालक आहे. जनतेने आम्हाला हरवलं त्यावेळेस. केजरीवालजी, तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले तुमच्या कामाबद्दल, तुमच्या राजकारणाबद्दल, आणि चांगली गोष्ट आहे की तुम्ही हसत काहीही टाळण्याचा प्रयत्न केला नाही, सगळी उत्तरं दिली. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज पंकज वोरा यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर, जे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. त्यांना विचारलं त्यांच्या कामाबद्दल, त्यांना विचारलं विरोधकांनी त्यांच्यावर जे आरोप लावले त्याच्याबद्दल, त्यांच्या वक्तव्यांबद्दल. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज पंकज वोरा यांच्या निर्णयाची. केजरीवाल साहेबांवर खूप सारे आरोप लावले गेले आणि त्यांनी त्या आरोपांची खूप सफाईदार आणि खूप चांगल्या प्रकारे उत्तरं दिली. या सगळ्या गोष्टींवर विचार विनिमय करून ही अदालत जी आहे ती केजरीवालजींना मुक्त करते. आणि ही अदालत असं समजते की दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारीला निवडणुका होत आहेत, की केजरीवालजींची आणि त्यांच्या पार्टीच्या भविष्याबद्दल निर्णय करण्याचा हक्क फक्त दिल्लीच्या लोकांना आहे आणि कोणतीही अदालत याचा निर्णय देऊ शकत नाही. तर म्हणून ही अदालत केजरीवालजींना सूचना देते की त्यांनी त्यांच्या कामाची चर्चा दिल्लीच्या लोकांशी करावी आणि तेच त्यांच्यावर निर्णय देतील. धन्यवाद.
याच अपेक्षेने आणि याच विश्वासाने की येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिल्लीची जनता विचारपूर्वक निर्णय घेईल, कामानुसार निर्णय घेईल, नावानुसार निर्णय घेईल. आजचा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.